हा महिना तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला राहील, म्हणून तुम्हाला जीवनात महत्त्वपूर्ण पैलूंवर लक्ष द्यावे लागेल आणि जिथे जिथे तुम्हाला समस्या वाटत आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल. तुम्हाला आरोग्यात चढउतार प्रत्यक्ष रूपात दिसेल, म्हणून तुम्ही सावधानी ठेवली पाहिजे. यासोबतच काही दुखापत किंवा शल्यचिकित्सा होणे अथवा दुर्घटनेची स्थिती बनत आहे. तुम्हाला वेळ पाहताच या सर्व गोष्टींवर लक्ष देऊन या समस्यांपासून निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दूरची यात्रा या महिन्यात तुमच्या जीवनात होणार आहे, यामुळे तुम्हा व्यापार लाभ होईल आणि नोकरीमध्ये ही स्थिती तुमच्या पक्षात राहील. तुमचे स्थानांतरणही होऊ शकते. कौटुंबिक जीवनात चढउतार राहील तरीही कुटुंबातील लोकांचे सहयोगात्मक वर्तन तुम्हाला उपलब्ध असेल. प्रेम जीवन अनुकूल राहील आणि तुम्ही आपल्या प्रियतम सोबत अधिक जवळीक आणि मनापासून जोडले जाल. ही जवळीकता नात्याला अधिक उत्तम बनवेल. विवाहित जातकांसाठी अनुशासित वेळ राहील. जीवनसाथी तुमच्या सोबत खूपच मोजक्या शब्दात आपल्या गोष्टी तुमच्या समोर व्यक्त करेल, यामुळे तुमचे वैवाहिक जीवनही चांगले चालत राहील. तथापि त्यांच्या आरोग्य समस्याही येऊ शकतात, म्हणून त्यांची काळजी घ्या. विदेशात जाण्यासाठी वेळ अनुकूल नाही, म्हणून आपल्या दूरच्या यात्रा ज्या विदेशासाठी असेल त्या काही वेळेसाठी टाळणे उत्तम असेल. अशी गुंतवणूक करणे टाळा ज्याची तुम्हाला जोखीम माहिती नाही. उपाय: तुम्ही नियमित श्री आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. आशा मराठी राशीभविष्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.